तर दार लुटून द्या, मला सांगा मग जाताना. तर विद्यार्थी मित्र हो, पुन्हा एकदा आजच्या ह्या बायोच्या सेशनमध्ये आपलं सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. आणि काल आपण जो पार्ट कव्हर केला होता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, तर तो पार्ट त्या ठिकाणी आपण तर सर्व विद्यार्थी मित्रांना आवाज ऐकू येत आहे? पिक्चर क्लिअर दिसत आहे? यस असेल कमेंट करून सांगा. यस, अक्षय गाडेकर आवाज येतोय, चित्र क्लिअर दिसतंय. समीक्षा मोरे, माया थोरात, चला लवकर लवकर जॉईन व्हायचंय. आरती वाघ, आनंद उगले, व्हेरी गुड. प्रतीक्षा काळे, आवाज क्लिअर येतोय का पूर्ण? तर साधारण 25 विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. बाकीचे विद्यार्थी पण लवकर लवकर यायचंय. तर नेक्स्ट पार्ट आपण त्या ठिकाणी स्टार्ट करू, ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर आता यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम और ऑर्गन्स आर डिवायडेड इंटू टू पार्ट, एक्सटर्नल जिनायटेलिया आणि इंटरनल जिनायटेलिया. त्या ठिकाणी एक्सटर्नल जिनेटेलिया आणि इंटरनल जिनेटेलिया हे दोन पार्ट असतात. आता एक्सटर्नली जे असतात, बॉडीच्या बाहेरच्या बाजूला जे ऑर्गन्स असतात त्यांना म्हणतात एक्सटर्नल जेनेटेलिया. आणि जे बॉडीच्या आतमध्ये असतात, जसं ओरी वगैरे, हे पोटाच्या आतमध्ये, मग त्याला म्हणायचं इंटरनल जेनेटेलिया. मग आता एक्सटर्नल जेनेटेलियामध्ये वाल्वा किंवा प्युडेंडम विच कंटेन लॅबिया मेजरा, लॅबिया मायनरा, त्यानंतर मॉन्स प्युबिस, क्लायटोरिस, वेस्टिब्यूल, हायमेन, then vestibular gland and breast. All these are म्हणजे वाल्वा, वेस्टिब्यूल, हायमेन, वेस्टिब्युलर ग्लँड आणि ब्रिस्ट. आणि वाल्वामध्ये कोण कोण इन्क्लूड आहे? तर वाल्वामध्ये लॅबिया मेजरा, लॅबिया मायनरा, मॉन्स प्युबिस आणि क्लायटोरिस. These are the different parts of valva. सेकंड पार्ट आहे वेस्टिब्यूल, थर्ड पार्ट आहे हायमेन, त्यानंतरचा पार्ट आहे वेस्टिब्युलर ग्लँड आणि ब्रेस्ट. तर ह्या पद्धतीचे पॉईंट्स आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायचे. आवाज ऐकू येतोय सर्वांना? तर आता हा जो पार्ट आहे, तर याच्यामध्ये जर आपण बघितलं, हे जे वरचं हिअरी स्ट्रक्चर आहे याला म्हणता मॉन्स प्युबिस. नंतर हा जो पार्ट आहे इथं पॉईंट दिसतोय याला म्हणता क्लायटोरिस. त्यानंतर आतमध्ये हा जो स्पेस आहे याला म्हणता वेस्टिब्यूल. हा जो पूर्ण स्पेस आहे, वेस्टिब्यूल हे नाव त्या ठिकाणी दिलं जाईल. तर हे पूर्ण हा जो स्पेस आहे याला वेस्टिब्यूल म्हणायचं. आणि त्याच्यामध्ये दोन ओपनिंग आहे. वरच्या बाजूचं जे ओपनिंग आहे त्याला म्हणता युरेथ्रल ओपनिंग, खालच्या बाजूचं बिगर ओपनिंग आहे त्याला म्हणायचं दॅट इज कॉल्ड व्हॅजिना. जे ओपनिंग आहे त्याला म्हणायचं व्हॅजिना. व्हॅजिनाच्या तिथं एक मेम्ब्रेन प्रेझेंट असतं, त्याला म्हणता हायमेन. काय नाव दिलं जातं? हायमेन नाव दिलं जातं. आणि नंतर हा जो पूर्ण जो फ्लेशी पार्ट आहे तर याला नाव दिलं जातं लॅबिया मेजरा. आणि जो
आतला हा जो लिप लाईक पोर्शन आहे याला नाव दिलं जातं लॅबिया मायनरा. तर दीज आर द डिफरंट पार्ट्स ऑफ द पूर्ण पार्ट्स त्या ठिकाणी. आणि याच्याच आतमध्ये वेस्टिब्युलर ग्लँड्स पण असतात. तर बघा लक्षात घ्या, या ठिकाणी जर आपण विचार घेतला तर हे जे हिअरी स्ट्रक्चर आहे हा जो पार्ट आहे फ्लेशी पार्ट म्हणता याला मॉन्स प्युबिस. हा जो वरच्या बाजूला एक इरेक्टेबल पार्ट आहे त्याला म्हणता क्लायटोरिस. त्यानंतर एक फोल्ड लिप लाईक फ्लेशी पोर्शन आहे त्याला म्हणता दॅट इज कॉल्ड लॅबिया मायनरा. काय नाव द्यायचं आहे? लॅबिया मायनरा. हा जो मोठा फ्लेशी लिप्स लाईक पोर्शन आहे त्याला नाव द्यायचं लॅबिया मेजरा. नंतर हे जे रिजन आहे हा स्पेस आहे ह्या स्पेसला नाव द्यायचं वेस्टिब्यूल. त्यानंतर तिथं 2 ओपनिंग आहे वेस्टिब्यूलमध्ये, याला नाव द्यायचं युरेथ्रल ओपनिंग ज्यातून युरिन रिलीज केलं जातं. आणि याला नाव द्यायचं व्हॅजिनल ओपनिंग ज्यामधून त्या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह पार्टशी रिलेटेड आहे. आणि इथे एक मेम्ब्रेन प्रेझेंट असतं, त्या मेम्ब्रेनला नाव देता हायमेन. तर हे डिफरंट पार्ट्स आहे. दीज आर द डिफरंट पार्ट्स ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता ह्या ठिकाणी बघा हेच स्ट्रक्चर आहे, याला नाव द्यायचं आहे क्लायटोरिस, याला नाव द्यायचं वेस्टिब्यूल. हा जो पार्ट आहे याला नाव द्यायचं आहे वेस्टिब्यूल, याला नाव दिलं जातं व्हॅजिना, याला नाव द्यायचं युरेथ्रा. आणि ह्याच पार्टमध्ये जे तर काही ग्रंथी इथं असतात, म्हणजे व्हॅजिनाच्या इकडं व्हॅजिनाच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला ग्रंथी असतात, त्यांना नाव दिलं जातं त्या ठिकाणी आता आपण जे बघितलं ते वेस्टिब्युलर ग्लँड्स. काय नाव दिलं जाईल? वेस्टिब्युलर ग्लँड. आणि ब्रिस्ट हा पार्ट असेल तर लॅबिया मेजरा जे लिप्स लाईक पोर्शन असतील लार्ज फोल्ड ऑफ स्किन. आणि लॅबिया मेजरा आता लक्षात घ्या, हा जो लॅबिया मेजराचा पार्ट आहे हा कोणाला इक्वॅलंट आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ते महत्वाचं आहे. बघा लॅबिया मेजरा इज इक्वॅलंट और होमोलॉगस टू स्क्रॉटम ऑफ द मेल. मेलमध्ये जे आवाज येतोय? आवाज? आवाज येतोय? हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो.
तर पुन्हा एकदा आवाज गेला होता ना, तर थोडा टेक्निकल प्रॉब्लेम येतो. तुम्ही बरोबर सांगताय त्यामुळे काही अडचण येत नाहीये. पिक्चर वगैरे क्लिअर दिसतंय सर्वांना, आवाज वगैरे क्लिअर येतोय. तर तर हा जो पार्ट आहे, मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं, ते एक्सप्लेन झालेलं आहे सर्वांना. तर लॅबिया मेजरा इज अ होमोलॉगस टू स्क्रॉटम. बघा, मेलमध्ये जे स्क्रॉटम होतं, ज्यामध्ये टेस्टिस प्रेझेंट होते, तर त्याला इक्विव्हॅलंट लॅबिया मेजरा असणार आहे. त्यानंतर लॅबिया मायनरा. तर ह्या ठिकाणी आपण बघितलं की हा जो फोल्ड ऑफ स्किन आहे याला लॅबिया मेजरा म्हटलं, आणि हा जो फोल्ड ऑफ स्किन आहे याला नाव दिलं लॅबिया मायनरा. तर लॅबिया मायनरा जे तर ते स्मॉलर आहे, त्याच्यात काही प्रश्न नाही आहे, आर फ्यूज टुगेदर. मग आता लोअर साईडला लॅबिया मायनरा असे एकत्र आलेले आणि त्या ठिकाणी एक स्ट्रक्चर ते तयार करता, त्याला म्हणतात फोरचिट. काय नाव दिलं जातं? फोरचिट. त्यानंतर हा जो वरचा हिअरी पार्ट आहे याला म्हणता फ्लेशी पार्ट म्हणता, ज्याच्यावर हिअर्स प्रेझेंट आहे, तर त्याला म्हणता मॉन्स प्युबिस. त्यानंतर इथं जो पार्ट आहे तर त्याला नाव दिलं जातं, हॅलो काय काय हां बोला ना. बरं, मला आहे ना आता नेमकं आयडिया नाही त्याच्याबद्दल. मी थोड्या वेळाने फोन करू का, अर्धा एक तास? तर क्लायटोरिस, बघा हा जो स्मॉल इरेक्टाईल पार्ट आहे हा क्लायटोरिस आहे. आणि हे महत्वाचं लक्षात घ्या की क्लायटोरिस इज होमोलॉगस टू पेनिस ऑफ मेल. क्लायटोरिस हा कोणाला? बघा इथं एक्सप्लेन केलेलं ऑलरेडी आहे. आवाज येत नसल्यावर काही ना समजलं नाही, तर याला हा जो पार्ट आहे याला म्हणता लॅबिया मेजरा. हा जो फोल्ड ऑफ स्किन आहे मधल्या बाजूला त्याला म्हणता लॅबिया मायनरा. त्यानंतर जे वरच्या बाजूला हा जो पार्ट आहे याला म्हणता मॉन्स प्युबिस. हा जो पार्ट आहे याला नाव दिलं जातं क्लायटोरिस. त्यानंतर हे जे रिजन आहे मध्ये इथं सेंटरला याला नाव दिलं जातं वेस्टिब्युल. वेस्टिब्युलमध्ये दोन ओपनिंग प्रेझेंट आहे. इथे एक ओपनिंग आहे ज्यातून युरिन रिलीज केलं जातं, त्याला म्हणतात युरेथ्रल ओपनिंग. आणि जे इथे एक ओपनिंग आहे मोठं याला नाव दिलं जातं व्हॅजिनल ओपनिंग. जे रिप्रोडक्टिव्ह ओपनिंग असेल तर हे ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे. तर याच्यातला हा जो पार्ट आहे सगळा याला म्हटलं जातं वॉल्वा. वॉल्वामध्ये लॅबिया मेजरा, लॅबिया मायनरा, मॉन्स प्युबिस, क्लायटोरिस हे सगळे इन्क्ल्यूड आहे. त्यानंतर हे जे मधलं रिजन आहे ज्याला वेस्टिब्युल मी म्हणतोय तो एक भाग आहे. नंतर जे व्हॅजिना आहे, व्हॅजिनाच्या तिथे एक असं मेम्ब्रेन असतं, त्या मेम्ब्रेनला नाव दिलं जातं हायमेन. आणि व्हॅजिनाच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला एक एक ग्रंथी असता, त्याला म्हणता वेस्टिब्युलर ग्लँड. आणि ब्रिजचा पार्ट त्या ठिकाणी वेगळा असेल. तर हे जे याच्यामध्ये पण आपण तेच पॉईंट घेतलं, तर याच्यात फक्त काय लक्षात घ्या तुम्ही की लॅबिया मेजरा इज होमोलॉगस टू द लॅबिया मेजरा. हे कोणाला होमोलॉगस आहे? इट इज होमोलॉगस टू द स्क्रॉटम. कोणाला होमोलॉगस आहे? स्क्रॉटम. हा पॉईंट त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर लॅबिया मायनरा लोअर साईडला, बघा हे लॅबिया मायनरा आहे, हे लोअर साईडला एकत्र येतात आणि इथं तयार करता फोरचेट. त्यानंतर वरचा जो पार्ट आहे याला म्हणता मॉन्स प्युबिस. त्याच्यावर असणारे हिअर्सला म्हणता
प्युबिक हियर्स. नंतर इथं जो पार्ट आहे, जो इरेक्टाईल पार्ट असतो, त्याला नाव दिलं जातं क्लायटोरिस. काय नाव दिलं जाईल? क्लायटोरिस. आणि क्लायटोरिस इज इरेक्टाईल पार्ट. इट इज अ स्मॉल बट इरेक्टाईल पार्ट अँड इट इज इक्विव्हॅलंट टू द, कोणाला इक्विव्हॅलंट असेल मित्रांनो, तर पेनिस ऑफ द मेल, मेलच्या पेनिसला. तर हे लक्षातच ठेवायचं की जे लॅबिया मेजर आहे ते स्क्रॉटमला इक्विव्हॅलंट आहे आणि क्लायटोरिस हे पेनिसला इक्विव्हॅलंट आहे. लक्षात ठेवा हे. त्यानंतरचा पार्ट आहे वेस्टिब्यूल. तर इथं मी तुम्हाला सांगितलं हे जे रिजन आहे याला म्हणता वेस्टिब्यूल. वेस्टिब्यूलमध्ये 2 ओपनिंग आहे, याला म्हणता युरेथ्रल ओपनिंग, मोठ्या ओपनिंगला म्हणता व्हॅजिनल ओपनिंग. व्हॅजिनल ओपनिंगच्या तिथे एक मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, त्याला म्हणता हायमॅन. काय नाव दिलं जातं? हायमॅन. हायमॅन हे व्हॅजिनाला काही प्रमाणात क्लोज करतं, पूर्ण नाही पण काही पार्शली क्लोजेस द ओपनिंग ऑफ द व्हॅजिना. त्यानंतर ॲक्सेसरी सेक्स ग्लॅड. बघा आता हे आत्ता सांगितलं, हे युरेथ्रल ओपनिंग आहे, हे व्हॅजिनल ओपनिंग आहे, इथं हायमॅन आहे आणि व्हॅजिनाच्या इकडच्या बाजूला एक आणि इकडच्या बाजूला एक ग्रंथी आहे ज्याला नाव दिलं जातं बार्थोलिन ग्लँड किंवा वेस्टिब्युलर ग्लँड. बघा वेस्टिब्युलर ग्लँड, दीज ग्लँड्स आर ऑल्सो नोन ॲज द बार्थोलिन ग्लँड. ह्या ज्या ग्रंथी आहे यांना नाव दिलं जातं बार्थोलिन ग्लँड अँड दे आर प्रेझेंट, दे आर अ पेअर ऑफ ग्लँड. ते काय सांगा? ग्रंथीची पेअर आहे. वन इज प्रेझेंट ऑन लेफ्ट साइड अँड वन इज प्रेझेंट ऑन राईट साइड ऑफ द व्हॅजिना. देन दीज ग्लँड आर होमोलॉगस. हे पण महत्वाचा मुद्दा आहे. बघा दीज म्हणजे कोणत्या? वेस्टिब्युलर ग्लँड. बघा ही आणि ही वेस्टिब्युलर ग्लँड और बार्थोलिन ग्लँड आर होमोलॉगस टू द काउपर्स ग्लँड ऑफ द मेल. मेलमध्ये जे आपण काउपर्स ग्लँड बघितलं होतं त्याला इक्विव्हॅलंट त्या ठिकाणी वेस्टिब्युलर ग्लँड असतात. अँड द फंक्शन इज दे सिक्रेट अ लुब्रिकेटिंग फ्लुइड. घर्षण कमी करणारं लिक्विड तयार करण्याचं काम ते या ठिकाणी करू शकतात. त्यानंतर ब्रिस्ट और मॅमरी ग्लँड. ब्रिस्ट किंवा काय आहे? मॅमरी ग्लँड. तर कुठं असतं? दे आर प्रेझेंट इन चेस्ट रिजन. त्याला म्हणतात पिक्टोरल रिजन और चेस्ट रिजन ऑन द व्हेंट्रल thoracic wall. Then breast are the organ for production and release of milk after parturition. Parturition म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर जे मिल्क तयार करायचं आहे ते काम ब्रिस्ट करता. डेव्हलपमेंट ऑफ मॅमरी ग्लँड म्हणजे ब्रिस्ट ऑकर्स ॲट प्युबर्टी. प्युबर्टी म्हणजे रिप्रोडक्टिव्ह फेज चालू झाल्यावर मॅमरी ग्लँड डेव्हलप होता ड्यू टू द इन्फ्लुएन्स ऑफ 2 हार्मोन्सच्या प्रेझेन्समुळं. पहिला हार्मोन आहे एस्ट्रोजिन आणि दुसरं आहे प्रोजेस्टेरॉन. लॅक्टोट्रॉपिक हार्मोन हे लक्षात घ्या. आता लॅक्टोट्रॉपिक हार्मोन अँड प्रोलॅक्टिन हेल्प इन द डेव्हलपमेंट ऑफ द लॅक्टिफेरस ट्युब्युल्स ड्युरिंग प्रेग्नन्सी. लॅक्टोट्रॉपिक हार्मोन आणि प्रोलॅक्टिन हे प्रेग्नन्सीच्या काळामध्ये ब्रिस्ट जास्त डेव्हलप होता त्याकरता ते रिस्पॉन्सिबल आहे. आणि ॲक्च्युअल मॅमरी ग्लँड काय? तर मॅमरी ग्लँड्स आर नथिंग बट मॉडिफाईड स्वेट ग्लँड. मॅमरी ग्लँड्स काय मित्रांनो? दे आर नथिंग बट द मॉडिफाईड स्वेट ग्लँड. ज्या बदललेल्या घामाच्या ग्रंथी आहे आणि ज्यांनी त्यांचं फंक्शन चेंज केलेलं आहे. तर आता सांगा इथं ब्रिस्ट हॅज इरेक्टाईल निप्पल. या ठिकाणी इरेक्टाईल निप्पल असेल आणि त्याच्या भोवती हा जो पार्ट आहे डार्क ब्राऊन कलरचा पार्ट असेल त्याला म्हणता ॲरिओला. काय नाव दिलं जातं? डार्क ब्राऊन कलरचा जो पार्ट आहे त्याला नाव द्यायचं आहे ॲरिओला. आता ब्रिस्टची साईज ही कशावर डिपेंड असते? तर इट डिपेंड्स अपॉन द अमाऊंट ऑफ फॅट स्टोअर्ड इन द ब्रिस्ट. ब्रिस्टमध्ये काही फॅट स्टोअर होता त्या हिशोबाने आणि हार्मोनच्या इन्फ्लुएन्समुळे ब्रिस्टची साईज ही कमी जास्त असू शकते. आता जर ग्रंथींचा विचार केला, ब्रिस्टमध्ये असणाऱ्या ग्रंथी कोणत्या कोणत्या आहे? तर बघा द ग्लॅन्युलर टिश्यू ऑफ ईच ब्रिस्ट इज डिवायडेड इंटू 15 to 20 मॅमरी लोब्स. बघा हे जे त्या ठिकाणी लोब्युल्स आहे हे असे लोब्युल्स आहे. तर साधारण किती? 15 to 20 मॅमरी लोब्स आर प्रेझेंट. 15 to 20 काय असेल? मॅमरी लोब्स कंटेनिंग क्लस्टर ऑफ सेल्स कॉल्ड ॲल्व्हिओलाय. आणि यांच्यामध्ये
काय प्रेझेंट असतं, क्लस्टर ऑफ सेल्स कॉल्ड ॲज द ॲल्व्हिओलाय. त्यांच्यामध्ये ह्या असं असेल बघा, क्लस्टर ऑफ सेल्स असेल या लोब्युल्समध्ये. याला काय म्हणायचं सांगा, हे लोब्युल्स आहे, मॅमरी लोब्स म्हणता. याला काय म्हणता, लोब्युल कंटेनिंग ॲल्व्हिओलाय. काय असेल सांगा, लोब्युल कंटेनिंग ॲल्व्हिओलाय. म्हणजे हे लोब्स आहे, त्याच्यामध्ये सेल्स आहे, त्यांना म्हणता ॲल्व्हिओलाय. द सेल्स ऑफ ॲल्व्हिओलाय सिक्रीट द मिल्क. ह्या सेल्स काय करतील, मिल्क तयार करतील. विच स्टोअर्ड इन द कॅव्हिटी. त्या सेलच्या आतमध्ये ज्या कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीमध्ये ते स्टोअर केल्या जाईल. आणि आता सिक्वेन्स लक्षात घ्या की जे ॲल्व्हिओलाय, हे ॲल्व्हिओलाय हे कशात ओपन होतील, ॲल्व्हिओलाय ट्युब्युल्समध्ये. असे छोटे छोटे ट्यूब्स असतील, त्या ट्यूब्समध्ये ते ओपन होतील. त्यांना म्हणता, काय नाव दिलं जात सांगा, मॅमरी ट्युब्युल्स. काय नाव दिलं जात बघा, इथं नाव दिलंय मॅमरी ट्युब्युल्स. हे जे छोटे छोटे हे मॅमरी ट्युब्युल्स आहे. म्हणजे मी आता एक दाखवतो बघा, हे ॲल्व्हिओलाय हे कशात ओपन झालं, मॅमरी ट्युब्युल्समध्ये. द ट्युब्युल्स ऑफ ईच लोब जॉईन्स टू फॉर्म मॅमरी डक्ट. आता प्रत्येक लोब, आता इथं बघा, हे मॅमरी ट्युब्युल आहे, हे मॅमरी ट्युब्युल आहे, हे मॅमरी ट्युब्युल आहे, हे सगळे मॅमरी ट्युब्युल एकत्र येतील आणि एक कॉमन डक्ट तयार करतील. त्या कॉमन डक्टला काय नाव दिलं जातं बघा, इथं पण तेच आहे, त्या कॉमन डक्टला नाव दिलं जातं मॅमरी डक्ट. म्हणजे बघा, हे ॲल्व्हिओलाय आहे, हे ॲल्व्हिओलाय, याच्यात मिल्क तयार होईल, याच्यात मिल्क तयार होईल. आणि याला कशाला जोडलेलं आहे सांगा, तर पहिला पार्ट आहे दॅट इज कॉल्ड मॅमरी ट्युब्युल्स. हे काय सांगा, मॅमरी ट्युब्युल्स आहे. आणि सगळे मॅमरी ट्युब्युल एकत्र येतील आणि काय तयार करतील, मॅमरी डक्ट तयार करतील. काय तयार करतील, मॅमरी डक्ट. आणि बरेचसे, आता समजा बघा इथं पण आहे, हे मॅमरी ट्युब्युल्स आहे, एकत्र येऊन मॅमरी डक्ट तयार केली आणि सगळे बरेचसे मॅमरी डक्ट एकत्र येतील आणि काय तयार करतील, मॅमरी ॲम्प्युला. काय तयार करतील सांगा, मॅमरी ॲम्प्युला त्या ठिकाणी तयार करतील. आणि ॲम्प्युला हे पुढं कोणाला कनेक्ट असेल, इथं टोकाला बऱ्याचशा बघा लॅक्टिफेरस डक्ट असतील, त्याला कनेक्ट असेल. ॲम्प्युला इज कनेक्टेड टू लॅक्टिफेरस डक्ट थ्रू विच मिल्क इज सक्ड आउट. आणि त्या डक्टमधून जे लहान बाळ आहे ते काय करेल, त्या ठिकाणी जे मिल्क आहे त्याला ओढून घेईल. म्हणजे सांगा बरं, ब्रिस्टमध्ये काय असतं, लक्षात घ्या, ब्रिस्टमध्ये काय असतं, लोब्स असतात. लोब्समध्ये काय असतं, ॲल्व्हिओलाय असतात. काय असतं, ॲल्व्हिओलाय. क्लस्टर ऑफ सेल म्हणजे सेलचे गुच्छ असतात, त्याला काय म्हणता, ॲल्व्हिओलाय. ॲल्व्हिओलाय जे ॲल्व्हिओलायच्या सेल्स आहे त्या काय सिक्रेट करता, मिल्क. ते कुठं स्टोअर होतं, कॅव्हिटीज ऑफ ॲल्व्हिओलाय. नंतर ॲल्व्हिओलाय एका ट्यूबला कनेक्ट आहे, त्याला म्हणता मॅमरी ट्युब्युल. मॅमरी ट्युब्युल कनेक्ट आहे मॅमरी डक्टला. मॅमरी डक्ट कनेक्ट आहे मॅमरी ॲम्प्युलाला. आणि मॅमरी ॲम्प्युला कनेक्ट आहे लॅक्टिफेरस डक्टला. आणि लॅक्टिफेरस डक्ट ओपन्स ॲट द टिप ऑफ निप्पल. निप्पलच्या टिपला लॅक्टिफेरस डक्ट ओपन होणार. सिक्वेन्स कळाला का, ॲल्व्हिओलाय, ॲल्व्हिओलाय नंतर मॅमरी ट्युब्युल, मॅमरी ट्युब्युल नंतर मॅमरी डक्ट, मॅमरी डक्ट नंतर ॲम्प्युला आणि ॲम्प्युला नंतर लॅक्टिफेरस डक्ट विच ओपन्स ॲट द टिप ऑफ निप्पल. निप्पलच्या टिपला त्या सगळ्या जेवढ्या डक्ट असतील लॅक्टिफेरस, एक नाही सिंगल, बऱ्याचशा लॅक्टिफेरस डक्ट काय होतील, त्या ठिकाणी ओपन होतील. तर दिस इज द ब्रेस्ट. फंक्शन, सिक्रिशन ऑफ मिल्क टू फीड बेबी. लहान मुलाला दूध पाजण्याकरता. सिक्रिशन ऑफ कोलोस्ट्रम, सिक्रिशन ऑफ कोलोस्ट्रम. आता कोलोस्ट्रम म्हणजे काय, तर एखाद्या आईचे त्यावेळेस त्या बाळ झालेले डिलिव्हरी, एखाद्या महिलेची डिलिव्हरी झाल्या जे ब्रिस्टमधून पहिलं दूध येतं त्याला म्हणता कोलोस्ट्रम. काय नाव द्यायचं आहे त्याला, कोलोस्ट्रम नाव दिलं जातं. जे बघा फर्स्ट मिल्क प्रोड्यूस्ड बाय मॅमरी ग्लँड जस्ट आफ्टर डिलिव्हरी फॉर न्यूबॉर्न बेबी, ॲक्ट ॲज अ सेकंडरी सेक्स ऑर्गन. आणि सेकंडरी सेक्स ऑर्गन म्हणून सुद्धा ते ॲक्ट होतात. त्यानंतर ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर आता आपण बघितलं होतं बघा, हे जे व्हॅजिनाचं ओपनिंग आहे आणि व्हॅजिना याशी मध्ये ट्यूब असते. त्याच्यानंतर ही जी आहे ही गर्भपिशवी आहे, ही काय आहे, युटेरस, गर्भपिशवी.
म्हणजे व्हॅजिना कोणाला कनेक्ट आहे, तर गर्भपिशवीला कनेक्ट आहे, युटेरसला. तर जे गर्भपिशवी आहे त्याच्या जी आतली वॉल आहे त्याला नाव दिलं जातं एंडोमेट्रियम वॉल, जी महत्वाची आहे. त्यानंतर गर्भपिशवीपासून इकडे एक ट्यूब गेलेली आहे त्याला म्हणता फॅलोपियन ट्यूब. काय नाव दिलं जातं त्या ट्यूबला? दॅट ट्यूब इज नोन ॲज द फॅलोपियन ट्यूब. त्या ट्यूबला काय नाव द्यायचं सांगा मित्रांनो? फॅलोपियन ट्यूब हे नाव त्या ठिकाणी दिलं जाईल. आणि हे जे पेअर ऑफ ओव्हरीज आहे बघा, इथे एक ओव्हरी आहे, इथे एक ओव्हरी आहे, दोन ओव्हरीज त्या ठिकाणी गर्भपिशवी, युटेरस, फॅलोपियन ट्यूब, नंतर व्हॅजिना. दीज आर द डिफरंट पार्ट्स ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर हे आतले भाग आहे, इंटरनल पार्ट आहे. मग सांगा हे ओव्हरीज आहे, नंतर ह्या ट्यूब्स आहे फॅलोपियन ट्यूब्स आहे, हे गर्भपिशवी आहे युटेरस, हे व्हॅजिना आहे आणि व्हॅजिनाचा आउटर पार्टला व्हाल्वा म्हणता. आणि काही सेक्स ग्लँड्स आहे ज्यांना नाव दिलं जातं ॲक्सेसरी सेक्स ग्लँड. काय नाव दिलं जातं? ॲक्सेसरी सेक्स ग्लँड हे नाव त्या ठिकाणी दिलं जातं. तर पेअर ऑफ ओव्हरीज, ओव्हरी हे प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे. जसं मेल करता प्रायमरी सेक्स ऑर्गन कोण आहे? टेस्टीज आहे मित्रांनो. तर ओव्हरी हे प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे इन फिमेल्स. दे आर प्रेझेंट इन लोअर पार्ट ऑफ द ॲब्डॉमिन. पोटाच्या खालच्या बाजूमध्ये ते असतात आणि त्यांचं ओरिजिन बघा आल्मंड शेप असतं, बदामाच्या आकाराच्या. मेझोडर्मल इन ओरिजिन. 3 सेंटीमीटर लांबी, 1.5 सेंटीमीटर रुंदी आणि 1 सेंटीमीटर जाडी असते. आता ओव्हरीची अटॅचमेंट बघा, ओव्हरी जे आहे ना ह्या शेबा हे युटेरसला अटॅच आहे, हे इथं बघा युटेरसला अटॅच आहे ओव्हरी. तर अटॅचमेंट कोणते बघा, इच ओव्हरी इज अटॅच टू द डॉर्सल बॉडी वॉल. डॉर्सल म्हणजे पाठीकडचा भाग. पाठीकडच्या भागाला ओव्हरी कशाने अटॅच आहे? तर बाय फोल्ड ऑफ पेरिटोनियम कॉल्ड मेझोव्हॅरियम. मेझोव्हॅरियम नावाचा जो मेम्ब्रेनस फोल्ड असेल त्या फोल्डच्या मदतीने ओव्हरी पाठीच्या बाजूला अटॅच असते. नंतर गर्भपिशवीला बघा इथे बघ हे अटॅचमेंट दाखवलेली आहे, इथं क्लिअर करतोय बघ. ही जी ही अटॅचमेंट आहे गर्भपिशवीला ओव्हरीची. तर ते कशाने आहे? इट इज अटॅच टू द युटेरस बाय ओव्हॅरियन लिगामेंट. कोणाच्या मदतीने सांगा? ओव्हॅरियन लिगामेंट. अँड लॅटरल बॉडी वॉल म्हणजे या साईडला लॅटरल बॉडी वॉल, तर त्याला कशाने अटॅच आहे? सस्पेन्सरी लिगामेंट. तर बघा सांगा ओव्हरी डॉर्सल साईडला कशाने अटॅच आहे? मेझोव्हॅरियमनी. ओव्हरी गर्भपिशवीला कशाने अटॅच आहे? ओव्हॅरियन लिगामेंट्सनी. आणि ओव्हरी बॉडीच्या लॅटरल साईडला कशाने अटॅच आहे? सस्पेन्सरी लिगामेंट्सनी. कशाने सांगा? सस्पेन्सरी लिगामेंट. बघा आता इथं तुम्हाला लक्षात येईल हे जे हे सस्पेन्सरी लिगामेंट्स आहे तर किंवा ओव्हॅरियन लिगामेंट्स आहे. कोणते सांगा? ओव्हॅरियन लिगामेंट. ही ओव्हरी आहे, ही कोण आहे? ओव्हरी. ही ट्यूब जी दिसतीये ही फॅलोपियन ट्यूब आहे. तर फॅलोपियन ट्यूब पण 3 भागात डिवाइड आहे. हा जो पुढचा भाग याला म्हणता इनफंडिबुलियम. काय नाव द्यायचं आहे? इनफंडिबुलियम. नंतर इथून साधारण एवढा पार्ट आहे फॅलोपियन ट्यूबचा त्याला नाव द्यायचं आहे ॲम्प्युला. त्याच्यानंतर या इथून एवढा पार्ट आहे त्याला नाव दिलं जातं इस्मस. काय नाव दिलं ते? इस्मस. नंतर ही जी गर्भपिशवी आहे त्याचा जो वरचा भाग आहे त्याला नाव दिलं जातं फंडस. नंतर हे लिगामेंट आहे ज्यांनी ओव्हरी गर्भपिशवीला अटॅच आहे. त्यानंतर हे सस्पेन्सरी लिगामेंट आहे ज्याचा वापर करून ओव्हरी बॉडीच्या लॅटरल साईडला अटॅच आहे. आणि मेझोव्हॅरियम नावाचं पडदा आहे त्यांनी ओव्हरी कशाला अटॅच आहे? डॉर्सल साईडला बॉडीच्या अटॅच आहे. तर हे सर्व अटॅचमेंट असतात. त्यानंतर हे जे इनफंडिबुलियम आहे त्याला त्याच्या बाजू एंडला तुम्हाला असं फिंगर लाईक प्रोजेक्शन दिसत आहे. त्या फिंगर लाईक प्रोजेक्शन्सला नाव दिलं जातं फिमरिया. काय नाव दिलं जाईल सांगा? फिमरी. या ठिकाणी फिमरी जे कशाला आहे? इनफंडिबुलियमचं जे टोकाचा भाग आहे त्याला या ठिकाणी ते असणार आहे.
तर लक्षात घ्या सर्व पॉइंट तुम्हाला क्लिअर केले. सांगा बरं, पटपट सांगा. फॅलोपियन ट्यूबचे 3 पार्ट्सचे नाव सांगा. कमेंट करून फॅलोपियन ट्यूबच्या 3 पार्ट्सचे नाव सांगायचे. कमेंट करून फॅलोपियन ट्यूबच्या 3 पार्ट्सचे नाव सांगायचे. कमेंट करून फॅलोपियन ट्यूबच्या 3 पार्ट्सचे नाव त्या ठिकाणी सांगायचे. आवाज येतोय सर्वांना क्लिअर? आवाज येतोय सर्वांना? ॲम्प्युला बरोबर आहे, इनफंडिबुलियम आणि इस्मस. व्हेरी गुड. अमृता थोरात, सिद्धी कुदळे यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर ओरी आणि युटेरस यांना जोडणारं लिगामेंटचं नाव सांगा. ओरी आणि युटेरस म्हणजे ओरी कोणत्या लिगामेंटनी युटेरसला कनेक्ट आहे त्याचं नाव सांगा. ओरी कोणत्या लिगामेंटनी युटेरसला कनेक्ट आहे. ओरी कोणत्या लिगामेंटनी युटेरसला कनेक्ट आहे. व्हेरी गुड. बाकीचे सांगत नाहीये. सिद्धी कुदळे व्हेरी गुड. अक्षय गाडेकर गुड. अजून बाकीचे विद्यार्थी ओरी कोणत्या लिगामेंटनी? ओव्हॅरियन लिगामेंट. सिद्धी कुदळेनी बरोबर सांगितलेले आहे. ओव्हॅरियन लिगामेंटनी कोणाला अटॅच आहे? युटेरसला. नंतर ओरी लॅटरल साईडला कशाने अटॅच आहे? लॅटरल बॉडीच्या लॅटरल साईडला ओरी कशाने अटॅच आहे? सस्पेन्सरी लिगामेंट. व्हेरी गुड. सस्पेन्सरी लिगामेंटचा वापर करून ओरी लॅटरल साईडला अटॅच आहे आणि ओव्हॅरियन लिगामेंटचा वापर करून ओरी गर्भपिशवीला त्या ठिकाणी अटॅच असणार आहे. तर हे पूर्ण पॉईंट्स तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. मुद्दाम डायग्राम क्लिअर केले आहे. नंतर जो डोम शेप पार्ट आहे गर्भपिशवीचा त्याला नाव दिलं जातं फंडस. नंतर जे गर्भपिशवी आहे त्याच्या आतल्या बाजूला नाव दिलं जातं बघा इथं एंडोमेट्रियम. नंतर मधल्या बाजूला त्या ठिकाणी बघा इथं फंक्शन ओरीचं फंक्शन काय आहे? ओरीज प्रोड्युसेस द ओव्हा. ओरी प्रोड्युसेस द 5 हार्मोन एस्ट्रोजिन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्सिन, ॲक्टिव्हिन अँड इनहिबिन. दीज आर द डिफरंट. आता बघा पहिलं आहे पेअर ऑफ फॅलोपियन ट्यूब. आता सांगा या ठिकाणी हे जे नाव आहे आत्ता सांगितलं हे फिमरेई आहे. नंतर याला म्हणता इनफंडिबुलियम. काय नाव द्यायचं आहे? इनफंडिबुलियम. याला म्हणता ॲम्प्युला. याला म्हणता इस्मस. आणि ही ओरी आहे आणि हे ओव्हॅरियन लिगामेंट आहे. तर बघा देअर आर पेअर ऑफ नॅरो मस्क्युलर ट्यूब. हे मस्क्युलर ट्यूब्स आहे lying horizontally over peritoneal cavity close to the ovary. Each fallopian tube is 10 to 12 centimeter long. साधारण 10 ते 12 सेंटीमीटर लांबी आहे. नॅरो मस्क्युलर ट्यूब लाईन इंटरनली बाय सिलिएटेड इपिथेलियम. याच्या आतल्या बाजूला कोणत्या सेल्स असतील? तर सिलिएटेड इपिथेलियल सेल्स असतील. ईच फॅलोपियन ट्यूब कन्सिस्ट ऑफ पार्ट्स. सांगा बरं पहिला पार्ट कोणता आहे? इनफंडिबुलियम. हा याला म्हणता इनफंडिबुलियम पार्ट. त्याच्या प्रॉक्सिमल एंडला प्रोजेक्शन्स आहे त्याला काय म्हणतात सांगा? फिमरेई. काय नाव द्यायचं आहे? फिमरेई नाव द्यायचं आहे. ओपनिंग ऑफ इनफंडिबुलियम इज कॉल्ड ऑस्टियम. याच्यामध्ये असे ओपनिंग्स प्रेझेंट असतात त्याला म्हणता
ऑस्टियम. काय नाव दिलं जातं आहे? ऑस्टियम. आणि हे सांगा, हे जे फेम्ब्री आहे किंवा ऑस्टियम आहे, दे आर प्रेझेंट व्हेरी क्लोज टू द ओव्हरी. कशाच्या एकदम जवळ आहे? ओव्हरीच्या एकदम जवळ आहे. मग त्या ठिकाणी इट इज प्रेझेंट. इट इज म्हणजे काय? ऑस्टियम. ऑस्टियम म्हणजे काय? ओपनिंग ऑफ इन्फंडिबुलियम. आणि ते कुठं आहे? ओव्हरीच्या एकदम जवळ आहे. द सिलिया अँड द मूवमेंट ऑफ फिमरी. आता ॲक्च्युअल काय होतं बघा, ही जी ओव्हरी आहे, या ओव्हरीच्या आत एग तयार होतं. ओव्हरीच्या आत काय तयार होईल? एग तयार होईल. नंतर ओव्हरी रप्चर होईल आणि एग बाहेर पडेल. तर ह्या एगला ओढून आतमध्ये घ्यायचं आणि असं पूर्ण पास करून युटेरसमध्ये आणायचं काम कोण करतं? फिमरेई करतं. फिमरेई हे काय करतं? याला सक करून घेतं, ओढून घेतं एगला. त्यानंतरचा पार्ट कोणता आहे? ॲम्प्युला. ॲम्प्युला ॲक्च्युअल इथं जे ॲम्प्युला इथं एग येतं आणि सेक्शुअल रिलेशन्समध्ये बा इथं लक्षात घ्या, ज्यावेळेस सेक्शुअल रिलेशन्स येतात तर सेक्शुअल रिलेशन्समध्ये व्हॅजिनामधून स्पर्म युटेरसमध्ये येतात. युटेरसमधून फॅलोपियन ट्यूबमध्ये येतात आणि फॅलोपियन ट्यूबच्या कोणत्या भागात येतात? स्पर्म कम टू ॲम्प्युला आणि इथं एग येतं ओव्हरीमधून. ओव्हरीमधून कोण आलं? एग. व्हॅजिनामधून कोण आलं? स्पर्म ॲट द टाइम ऑफ सेक्शुअल रिलेशन. आणि ॲम्प्युलामध्ये कुठं सांगा? ॲम्प्युलामध्ये ह्या ठिकाणी एग आलं आणि ह्याच ठिकाणी स्पर्म पण येतील. आणि ह्या ठिकाणी म्हणजे ॲम्प्युलामध्ये फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट यांचं युनियन होऊन काय तयार होईल? झायगोट तयार होईल. आणि मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येऊन झायगोट तयार होणं याला म्हणतात फर्टिलायझेशन. तर ॲम्प्युला इज द साईट ऑफ फर्टिलायझेशन. ॲम्प्युला काय सांगा? साईट ऑफ इट इज द मिडल पार्ट अँड साईट ऑफ द फर्टिलायझेशन. नंतर इस्मस काय आहे? नॅरो पार्ट ओपन इन टू द युटेरस. नॅरो पार्ट ओपन इन टू द युटेरस. सांगा आता फंक्शन्स काय? तर रिसीव द डिस्चार्ज ओहम. कंडक्शन ऑफ ओहम फ्रॉम ओव्हरी टू कुठं सांगा? युटेरस. कोणाचं? फॅलोपियन ट्यूबचं. अँड साईट ऑफ फर्टिलायझेशन. आणि फॅलोपियन ट्यूबचा जो ॲम्प्युला नावाचा पार्ट आहे तिथं काय होतं मित्रांनो? फर्टिलायझेशन होतं. नेक्स्ट पार्ट आहे युटेरस. युटेरसला उंब हे नाव सुद्धा दिलं जातं. त्यानंतर मस्क्युलर आहे, हॉलो पार्ट आहे, साधारण 7.5 सेंटीमीटर लॉंग आहे, 5 सेंटीमीटर वाईड आहे आणि 2.5 सेंटीमीटर थिक आहे. इट इज प्रेझेंट इन द पेल्विक कॅव्हिटी. कमरेच्या भागामध्ये हा पार्ट प्रेझेंट आहे. इट इज हॉलो. ठीक आहे, त्याच काही गरज नाही. पियर शेप आहे. इट इज अटॅच टू द बॉडी वॉल. आता ते बॉडीला जे युटेरस आहे ते कोणत्या पद्धतीने अटॅच आहे? बाय डबल फोल्ड ऑफ मेम्ब्रेन दॅट इज पेरिटोनियम कॉल्ड मेझोमेट्रियम और ब्रॉड लिगामेंट. बघा, हे जे गर्भपिशवी आहे, ही गर्भपिशवी बॉडी वॉलला कशाने अटॅच आहे? तर कशाने अटॅच आहे? लक्षात घ्या, मेझोमेट्रियम और ब्रॉड लिगामेंट. कशाने अटॅच आहे? मेझोमेट्रियम और ब्रॉड लिगामेंट. त्यानंतर ते डिवाइड आहे. बघा, 3 भागात डिवाइड आहे. हा जो वरचा भाग आहे कोणाचा? गर्भपिशवीचा. त्याला म्हणता फंडस. काय नाव द्यायचं सांगा? फंडस. तर तो पहिला भाग आहे. नंतर हा जो भाग आहे याला म्हणता बॉडी आणि हा शेवटचा भाग आहे याला म्हणता सर्विक्स. अँड सर्विक्स ओपन्स इन टू व्हॅजिना. आणि पुढं व्हॅजिनाचा पार्ट असेल. तर हे 3 पार्ट आहे. फंडस हा डोम शेप घुमटाच्या आकाराचा पार्ट आहे. प्रेझेंट अबाव द ओपनिंग ऑफ फॅलोपियन ट्यूब. बॉडी इट इज द एवढं काही, पण एक लक्षात घ्या, बॉडी इकडं मोठी आहे आणि खाली टॅपर होत गेली. बघा, अशी टॅपर म्हणजे टोकदार होत गेलेली आहे डाऊनवर्ड साईडला. आणि शेवटचा हा जो पार्ट आहे याला म्हणता सर्विक्स. काय नाव दिलं जातं? सर्विक्स. इट इज द लोअर नॅरो सिलेंड्रिकल पार्ट अबाउट 2.5 सेंटीमीटर लेंथ अँड ओपन्स इन टू द व्हॅजिना. त्यानंतर जे कवरिंग आहे त्यातले बघा, जे बाहेरचं कवरिंग आहे त्याला म्हणता पेरिमेट्रियम. काय नाव द्यायचं आहे? आउटर थिन कवरिंग, एकदम थिन आहे. मधलं जे त्याला म्हणता
मायोमेट्रियम आणि आतलं जे आहे त्याला म्हणता एंडोमेट्रियम. तर 3 आहे युटेरसचे 3 कवरिंग कोणते? आउटर कवरिंग इज कॉल्ड पेरीमेट्रियम, मिडल कवरिंग इज कॉल्ड मायोमेट्रियम, इनर कवरिंग इज कॉल्ड एंडोमेट्रियम. पेरीमेट्रियम, मायोमेट्रियम आणि एंडोमेट्रियम असे त्या ठिकाणी कवरिंग असतात. आणि ज्या वेळेस लेबर पेन्स त्या ठिकाणी लेबर्स होता म्हणजे जेव्हा 9 महिने कंप्लीट होता गर्भावस्थेचे त्यावेळेस पेन्स होता, तर त्या पेन्समध्ये काय होतं? गर्भपिशवीचं आकुंचन घडून आणण्याचं काम कोण करतं? मायोमेट्रियमच्या स्मूथ मसल. मग त्यामुळे डिलिव्हरी सोपी जाते. मायोमेट्रियमच्या स्मूथ मसल ह्या काय करता? गर्भपिशवीचं आकुंचन करण्याचं काम करता, जेणेकरून बाळ पुढे ढकलल्या जाईल आणि व्हॅजिनामधून बाळ हे शरीराच्या बाहेर येऊ शकेल. व्हॅजिनामधून बाळ हे शरीराच्या बाहेर येईल. आता एंडोमेट्रियम हे जे लाल कधी दाखवलेलं आहे हे कोण आहे? एंडोमेट्रियम आहे. एंडोमेट्रियम कशापासून बनलेलं आहे? स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम, हायली व्हॅस्क्युलर लेयर आहे. त्यानंतर याच्यामध्ये युटेराईन ग्लँड्स प्रेझेंट आहे आणि त्याची थिकनेस ही MC पिरियडनुसार कमी जास्त होते. कोणाची? एंडोमेट्रियमची. एंडोमेट्रियमची थिकनेस इट डिपेंड्स अपॉन द मेन्स्ट्रुअल सायकल. कोणावर डिपेंड आहे सांगा मित्रांनो? मेन्स्ट्रुअल सायकल. तर आता मला सांगा, आत्ताच आपण बघितलं जे फॅलोपियन ट्यूबचा ॲम्फ्युला पार्ट आहे, तर त्या ॲम्फ्युलामध्ये एग येतं आणि तिथून पुढं ते कशात येतं? तर युटेरसमध्ये येतं. त्यानंतर त्या ठिकाणी प्लॅसेंटा डेव्हलपमेंटचं कामसुद्धा युटेरसमध्ये किंवा एंडोमेट्रियममध्ये होऊ शकतं आणि इट एक्सपेल्स द यंग वन ॲट बर्थ. आणि जे लहान बाळ पूर्ण डेव्हलप झालं आहे त्याला त्या आईच्या पोटातून बाहेर काढण्याचं काम, त्याच्याकरता पण मदत करण्याचं काम केलं जातं. नाऊ व्हॅजिना हा जो पार्ट आहे ट्युब्युलर पार्ट, कुठं बघा हे फंडस आहे, ही बॉडी ऑफ युटेरस आहे, हे सर्विक्स आहे आणि त्याच्या पुढं व्हॅजिना आहे आणि बाहेरून फक्त व्हॅजिनाचं ओपनिंग दिसेल. तर हा पार्ट ऑफ कॉप्युलेशन आहे, दॅट इज द पार्ट ऑफ सेक्शुअल रिलेशन. सेक्शुअल रिलेशनचा पार्ट आहे आणि साधारण व्हॅजिनाची आतमध्ये कॉप्युलेटरी ऑर्गन आहे, लांबी असते 7 to 9 सेंटीमीटर अँड इट लाईज बिटवीन. सांगा हे कुठं आहे? तर आपण हे बघितलं होतं. सांगा हे ओपनिंग या ठिकाणी तर असा पार्ट होता व्हेस्टिब्युल. व्हेस्टिब्युलमध्ये 2 ओपनिंग होते, व्हॅजिनल ओपनिंग आणि युरेथरल ओपनिंग. तर व्हेस्टिब्युलमध्ये व्हॅजिना ओपन होतो व्हेस्टिब्युल आणि त्याच्या ओपनिंगला म्हणता व्हॅजिनल ऑरिफाईस. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे की व्हॅजिनाचं जे ओपनिंग आहे त्याच्या अर्धा भागात मेम्ब्रेन असतं, त्या मेम्ब्रेनला नाव दिलं जातं मित्रांनो हायमेन. काय नाव दिलं जातं? हायमेन हे नाव त्या ठिकाणी दिलं जातं. द इनर लाइनिंग सेल्स ऑफ व्हॅजिना स्टोअर ग्लायकोजिन. ज्या आतल्या बाजूच्या सेल्स आहे व्हॅजिनाच्या त्या काय स्टोअर करता? ग्लायकोजिन. अँड धिस ग्लायकोजिन अंडरगो फर्मेंटेशन. ह्या ग्लायकोजिनचं किण्वन होतं, फर्मेंटेशन होतं. कोणामुळे? ड्यू टू लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया प्रेझेंट इन द व्हॅजिना. व्हॅजिनामध्ये जे लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियामुळं जे व्हॅजिनाच्या आतल्या बाजूला ज्या सेल्स आहे त्या सेल्स काय स्टोअर करता? ग्लायकोजिन. आणि त्या ग्लायकोजिनचं फर्मेंटेशन करण्याचं काम लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया करता आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय होतं? दिस प्रोसेस मेक्स द व्हॅजिना हायली ॲसिडिक अँड प्रोटेक्ट्स द व्हॅजिना फ्रॉम फंगल इन्फेक्शन. आणि व्हॅजिना हे नेहमी ओलसर असतं आणि त्यामुळे तिथं फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्स आहे. पण हे जे फर्मेंटेशन होतं आहे कोणाचं? ग्लायकोजिनचं. तर त्यामुळे जे व्हॅजिना आहे त्याच्या आतली बाजू पूर्ण ॲसिडिक होते आणि त्यामुळे व्हॅजिनाच्या आतमध्ये बॅक्टेरियाची वाढ होऊ शकत नाही आणि त्यामुळे तिथं किंवा फंगसची वाढ होऊ शकत नाही. म्हणजे एक प्रकारे ही प्रोसेस काय करते? तर व्हॅजिनाला फंगल इन्फेक्शनपासून वाचवण्याचं काम करेल. तर फंक्शन व्हॅजिनामधून बाळ बाहेर येतं. नंतर जे MC पिरियड आहे त्यातून जे ब्लिडिंग होतं ते पण व्हॅजिनामधूनच बाहेर येतं. नंतर जे सेक्शुअल रिलेशन आहे ते सुद्धा व्हॅजिनामध्येच होत असतात आणि
व्हॅजिनाची ॲसिडिक मीडियम ही प्रिव्हेंट करते फंगल इन्फेक्शन. दीज आर द डिफरंट फंक्शन्स ऑफ द व्हॅजिना. त्यानंतरचा पार्ट आहे हेस्टॉलॉजी ऑफ द ह्युमन ओव्हरी. त्या ठिकाणी TS ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ द ओव्हरी. तर ओव्हरी हे कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर आहे ज्यामध्ये दोन रिजन आहे. जे आउटर रिजन आहे आउटर त्याला म्हणता त्या ठिकाणी कॉर्टेक्स रिजन आणि हे जे आतलं आहे बघा याला नाव दिलं जातं मेड्युला. सांगा बरं ओव्हरीच्या आउटर रिजनला काय म्हणतात आणि इनर रिजनला काय म्हणतात? आउटर रिजनला काय म्हणतात आणि इनर रिजनला काय म्हणतात? कमेंट करून सांगा पटकन. Outer region is called as the cortex region and inner region is called as the medulla region. Very good. अजून 2 मिनिटं फक्त. तर आउटर रिजन, आवाज येतोय सर्वांना व्यवस्थित? आउटर रिजन इज कॉल्ड कॉर्टेक्स रिजन अँड इनर रिजन इज कॉल्ड मेड्युला. मेड्युलामध्ये ज्या कनेक्टिव्ह टिश्यू असतात त्यांना नाव देता स्ट्रोमा. मेड्युलामध्ये ज्या कनेक्टिव्ह टिश्यू असतात त्यांना नाव दिलं जातं स्ट्रोमा. कॉर्टेक्स रिजनच्या एक्सटर्नल साईडला बघा, ह्या कॉर्टेक्स रिजनच्या ह्या एक्सटर्नल साईडला काय असतात? काही सेल्स असतात ज्यांना नाव दिलं जातं जर्मिनल इपिथेलियम सेल. काय नाव दिलं जातं? जर्मिनल इपिथेलियल सेल. आता कॉर्टेक्स रिजनमध्ये तुम्हाला असे सर्क्युलर म्हणजे स्पेरिकल असे फॉलिकल्स दिसत आहे, तर यांना म्हणता फॉलिकल्स. आणि वेगवेगळ्या डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये ते प्रेझेंट आहे. तर एकदम कमी डेव्हलप झालेले जे फॉलिकल आहे त्यांना म्हणता प्रीमॉर्डियल फॉलिकल. काय नाव द्यायचं आहे? प्रीमॉर्डियल फॉलिकल. आणि जो पूर्ण डेव्हलप झालेला फॉलिकल आहे त्याला नाव दिलं जातं ग्राफियन फॉलिकल. काय नाव दिलं जातं? ग्राफियन फॉलिकल. मग बघा बरं, कॉर्टेक्स शो मेनी ओव्हॅरियन फॉलिकल ॲट डिफरंट स्टेजेस ऑफ द डेव्हलपमेंट लाईक प्रीमॉर्डियल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल अँड ग्राफियन फॉलिकल. सांगा पहिलं कोण आहे?
प्रीमॉर्डियल फॉलिकल. त्यापेक्षा थोडा डेव्हलप झालेला कोण आहे? प्रायमरी फॉलिकल. त्यापेक्षा डेव्हलप झालेला कोण आहे? सेकंडरी फॉलिकल. आणि हायेस्ट डेव्हलप झालेला कोण आहे? ग्राफियन फॉलिकल. आणि मित्रांनो, ग्राफियन फॉलिकलच्या आतमध्ये एग असतं. ओव्हरीच्या आतमध्ये ग्राफियन फॉलिकल आणि ग्राफियन फॉलिकलच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे मित्रांनो? एग इज प्रेझेंट. काय प्रेझेंट आहे? एग इज प्रेझेंट इनसाइड द ग्राफियन फॉलिकल. जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल आहे, मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी ओव्हरी फुटून जाते. बघा इथं ओव्हरीचं वॉल फुटलेलं आहे. ग्राफियन फॉलिकल पण फुटून जातो आणि एग जे ते बाहेर पडतं. आता एक बाहेर पडतं म्हणजे नेमकं कुठं? तर बघा ते पण दाखवतो. एक बाहेर पडतं तर ते इथं, आणि ते हे जे फिमरे आहे त्याला ओढून घेतं. इथं एक बाहेर पड, ही ओव्हरी आहे. ओव्हरीमधून एक बाहेर पडलं आणि त्याला कोणी ओढून घेतलं? फिमरेने. बघा एक बाहेर पडलं, त्याला कोणी ओढून घेतलं? फिमरेने. सांगा बरं, या फॉलिकलला आपण काय नाव दिलं होतं? ग्राफियन फॉलिकल. ग्राफियन. बघा ओव्हरीच्या आतमध्ये ग्राफियन फॉलिकल जे पूर्ण डेव्हलप झालेलं असतं त्याच्या आतमध्ये एग असतं आणि MC पिरियडच्या 14व्या दिवशी ग्राफियन फॉलिकल फुटतं, ओव्हरी वॉल फुटतं आणि त्यातून ओहम किंवा एग बाहेर पडतं. आणि मग आता मला सांगा, एग बाहेर पडलं तर ग्राफियन फॉलिकल काय झालं? एम्प्टी झालं. एम्प्टी ग्राफियन फॉलिकल भेटेल आणि जे एम्प्टी ग्राफियन फॉलिकल आहे ते दोन, त्याला म्हणता कॉर्पस ल्युटियम. सांगा कोणाला? एम्प्टी ग्राफियन फॉलिकल इज कॉल्ड ॲज द कॉर्पस ल्युटियम. जे एम्प्टी असणारं ग्राफियन फॉलिकल आहे त्याला नाव देतात कॉर्पस ल्युटियम. आणि हे पूर्ण, हे स्टार्टिंगचं आहे आर्ली, हे पूर्ण फायनल झालेला कॉर्पस ल्युटियम आहे. आणि जर कॉर्पस ल्युटियमची गरज पडली नाही, ते सांगतो मी तुम्हाला, तर कॉर्पस ल्युटियम डिजनरेट होतं छोट्या बॉडीमध्ये आणि त्याला म्हणता मित्रांनो कॉर्पस अल्बिकन्स. काय नाव दिलं सांगा त्याला? कॉर्पस अल्बिकन्स. हे झालं ओव्हरीचं इंटरनल स्ट्रक्चर जे किंवा TS ऑफ द ओव्हरी. आता हे पूर्ण कॉर्पस ल्युटियम जे येलो बॉडी असतं आणि कॉर्पस अल्बिकन हे व्हाईट बॉडी असेल. कॉर्पस अल्बिकन्स हे काय असेल? व्हाईट बॉडी. आणि त्या ठिकाणी ओव्हरीच्या आतमध्ये 2 मिलियनच्या आसपास काय असतं? प्रीमॉर्डियल फॉलिकल त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. आता ओव्हरीचं काम काय? ओव्हा किंवा एग तयार करणं आणि एस्ट्रोजिन आणि प्रोजेस्टेरॉन नावाचे हार्मोन्स त्या ठिकाणी तयार करणं. ते एक्सप्लेन करतो. जे डेव्हलपिंग फॉलिकल आहे, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, हे काय तयार करतील? एस्ट्रोजिन नावाचा हार्मोन तयार करतील. आणि जो आत्ता सांगितलं मी, हे जे कॉर्पस ल्युटियम आहे हे प्रोजेस्टेरॉन नावाचा हार्मोन तयार करतं. कोण सांगा? कॉर्पस ल्युटियम काय तयार करेल? कॉर्पस ल्युटियम काय आहे ते मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. काय सांगा? सांगा बरं पटकन कमेंट करून. कॉर्पस ल्युटियम काय? कोणापासून तयार झाले कॉर्पस ल्युटियम किंवा कॉर्पस ल्युटियम हे काय? पटकन सगळ्या विद्यार्थ्यांनी कमेंट करा बरं. कॉर्पस ल्युटियम काय? 2-3 जणच कमेंट करताय फक्त. कॉर्पस ल्युटियम काय? कॉर्पस ल्युटियम इज अ एम्प्टी ग्राफियन फॉलिकल. ग्राफियन फॉलिकल पासून तयार होतं. बरोबर आहे. ग्राफियन फॉलिकल पासून कॉर्पस ल्युटियम तयार होईल. म्हणजे कॉर्पस ल्युटियम काय आहे? एम्प्टी ग्राफियन फॉलिकल. सांगा बरं कॉर्पस ल्युटियम काय? पटकन काय? पण ते प्रेझेन्स ऑफ येलो बॉडी. ओके, ते येलो कलरचं आहे. कोणापासून बनलेलं आहे? एम्प्टी ग्राफियन फॉलिकल. आणि सांगा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं कॉर्पस ल्युटियम कोणता हार्मोन तयार करेल? सांगा बरं पटकन.
कॉर्पस ल्युटियम कोणतं हार्मोन तयार करेल? पटकन सांगायचं आहे. विच हार्मोन इज प्रोड्युस्ड बाय द कॉर्पस ल्युटियम? विच हार्मोन इज प्रोड्युस्ड बाय द कॉर्पस ल्युटियम? कॉर्पस ल्युटियम कोणता हार्मोन तयार करतं? सांगा पटकन कमेंट करून. आज मूड नाही का काही सांगायचं? प्रोजेस्टेरॉन. एकच विद्यार्थिनी बरेचसे उत्तर देते. व्हेरी गुड. समीक्षा. कॉर्पस ल्युटियम प्रायमरीली प्रोड्युसेस प्रोजेस्टेरॉन. व्हेरी गुड. अक्षय गाडेकर प्रोजेस्टेरॉन. अजून तर व्हेरी गुड. हे जे ओरीच्या आतमध्ये जे एम्प्टिग्राफियन फॉलिकल आहे तर ते काय तयार करतं? प्रोजेस्टेरॉन नावाचं हार्मोन तयार करतं. अँड दॅट प्रोजेस्टेरॉन इज अ प्रेग्नेन्सी हार्मोन. प्रोजेस्टेरॉन हे काय मित्रांनो? प्रेग्नेन्सी हार्मोन आहे. तर हे दोन हार्मोन्स बघा. आता इथं मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल इन ह्युमन बिंग. तर हा जो आहे हा झाला मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. कोणापासून तयार होतो तो ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर डेव्हलपमेंट बघा कशी होते. प्रीमॉर्डियल फॉलिकल पासून प्रायमरी फॉलिकल तयार होईल. प्रायमरी फॉलिकल पासून सेकंडरी फॉलिकल तयार होईल बघा. आणि शेवट प्रीमॉर्डियल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल अँड लास्ट वन इज द ग्राफियन फॉलिकल. शेवटचं कोण असेल? ग्राफियन फॉलिकल. तर आता त्या ठिकाणी किती एग? तर आपल्याला माहिती आहे की ह्युमन फिमेल्समध्ये 28 डेजचा एक पिरियड असतो ज्याला म्हणता मेन्स्ट्रुअल सायकल. काय नाव दिलं जातं? मेन्स्ट्रुअल सायकल, ज्याला शॉर्टकटमध्ये आपण MC पिरियड म्हणतो. आणि दर MC पिरियडमध्ये एक एग तयार होतं. किती एग तयार होता? एक सिंगल एग तयार होतं एका मेन्स्ट्रुअल सायकलला. मग आता साधारण कोणत्याही फिमेलमध्ये जिथून मेन्स्ट्रुअल सायकल येणं स्टार्ट होतं साधारण 12व्या 13व्या वर्षी कमी जास्त होऊ शकतं. मेन्स्ट्रुअल सायकल येणं स्टार्ट होतं. जेव्हापासून मेन्स्ट्रुअल सायकल येणं स्टार्ट होतं त्याला म्हणता मॅनर्ची. सांगा. स्टार्टिंग ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल टू ऑकर इज कॉल्ड ॲज द मॅनर्ची. अँड जनरली इट ऑकर्स ॲट द एज ऑफ 13 इयर. साधारण 13व्या वर्षी त्या ठिकाणी पहिली मेन्स्ट्रुअल सायकल येते. त्यानंतर 45 ते 55 या ज्यावेळेस एखाद्या महिलेचं वय 45 ते 55 वर्षाच्या आसपास असतं कमी जास्त, तर त्यावेळेस महिलांमध्ये जे MC पिरियड येणं आहे ते थांबून जातं कायमस्वरूपी. त्याला म्हणता मेनोपॉज. तर आपण एक 45 वर्ष समजलं तर 45 वर्षला रिप्रोडक्टिव्ह पिरियड थांबून जातो आणि 13व्या वर्षी रिप्रोडक्टिव्ह पिरियड स्टार्ट होतो. म्हणजे टोटल 32 वर्ष महिला रिप्रोडक्टिव्ह असते. म्हणजे ती त्या ठिकाणी मेन्स्ट्रुअल सायकल येणं म्हणजे रिप्रोडक्टिव्ह पिरियड. आणि दर वर्षात साधारण 28 दिवसाचं एक पकडलं तर दर वर्षात किती? 13 मेन्स्ट्रुअल सायकल येतात. दरवर्षी 13 मेन्स्ट्रुअल सायकल येतात आणि दर मेन्स्ट्रुअल सायकलला एक एग रिलीज केलं जातं आणि असं 32 वर्ष चालतं. मग टोटल 416 एवढे एग पूर्ण आयुष्यामध्ये फिमेलकडून रिलीज केल्या जातात किंवा प्रोड्यूस केल्या जातात. ते लक्षात घ्या. 416 एग्ज आर रिलीज फ्रॉम मॅनर्ची टू मेनोपॉज. मॅनर्ची पासून मेनोपॉज पर्यंत 416 एवढे त्या ठिकाणी एग्ज रिलीज केल्या जातात. तर त्यात पॉईंट लक्षात घ्या. जेव्हापासून मेन्स्ट्रुअल सायकल येणं स्टार्ट होतं ते एज 13 वर्ष मॅनर्ची. जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल येणं थांबतं त्याला मेनोपॉज म्हणतात. मेनो म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल, पॉज म्हणजे थांबणं. तर ते साधारण 45 वर्ष. दरवर्षी 13 मेन्स्ट्रुअल सायकल येतात. तर ते दर मेन्स्ट्रुअल सायकलला एक एग तयार होतं. असं 32 वर्ष चालतं आणि त्यामुळे 416 एग्ज त्या ठिकाणी तयार होतात.
आता जे ग्राफियन फॉलिकल आहे, आत्ताच बघितलं आपण, ओरीच्या आतमध्ये कोण असतं? ग्राफियन फॉलिकल. तर ग्राफियन फॉलिकलचं स्ट्रक्चर जर विचारात घ्यायचं म्हटलं तर ते बघा कसं आहे. त्याचं जे ग्राफियन फॉलिकलचं आउटर कवरिंग असतं त्याला म्हणता थिका एक्सटर्ना. इनर जे कवरिंग आहे त्याला म्हणता थिका इंटरना. जे इनर कवरिंग जे आहे ते थिका इंटरना हे नाव त्या ठिकाणी दिल्या जाईल. नंतर मध्ये इथं कॅव्हिटी प्रेझेंट आहे, या कॅव्हिटीला म्हणता अँट्रम. काय नाव दिलं जातं कॅव्हिटीला? कॅव्हिटी इज नोन ॲज द अँट्रम. नंतर या पिवळ्या रंगाच्या सेल्स दाखवलेल्या आहे, याला म्हटलं जातं ग्रॅन्युलोसा सेल्स. काय नाव दिलं जातं? ग्रॅन्युलोसा सेल. इथं ज्या सेल्स दाखवलेल्या आहे यांना म्हणता करोना रॅडिएटा. काय म्हटलं जातं? करोना रॅडिएटा. आणि त्या ठिकाणी याच्या आतमध्ये इथं दाखवलेलं आहे दिस इज द oocyte, दॅट इज ए. सांगा मग पहिला लेअर कोणता होता? थिका एक्सटर्ना, जो कनेक्टिव्ह टिश्यूचा लेअर होता. मधला जो व्हॅस्क्युलराइज लेअर आहे ज्यामध्ये सिक्रेटरी सेल्स प्रेझेंट आहे त्याला काय नाव दिलं? थिका इंटरना. त्याच्या आतमधला जो लेअर आहे त्या ठिकाणी ग्रॅन्युलोसा सेलचा त्याला नाव दिलं जातं मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा. नंतर ही जी लिक्विड भरलेली कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीला नाव दिलं जातं अँट्रम. नंतर त्या ठिकाणी कॅव्हिटीच्या भोवती जे इनर लेअर आहे त्याला तर ऑलरेडी नाव दिलं आपण मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा. त्यानंतर द सेल्स ऑफ मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा डिफरन्शिएट म्हणजे थोड्या वेगळ्या बनून जातात अँड फॉर्म द डिस्कस प्रोलिगेरस अँड द करोना रॅडिएटा सेल. इथं तयार होतं या करोना रॅडिएटा सेल आणि डिस्कस प्रोलिगेरस. द सेल्स ऑफ मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा सिक्रिट्स द फॉलिक्युलर फ्लुइड विच फिल्स. म्हणजे ह्या ज्या सेल्स आहे ह्या लिक्विड तयार करतात आणि ते लिक्विड ह्या कॅव्हिटीमध्ये येतं आणि त्याला म्हणता अँट्रम. आणि त्या ठिकाणी जे लिक्विड आलेलं आहे ते अँट्रल फ्लुइड्स नाव दिलं जातं. त्यानंतर फॉलिकल, द फॉलिकल कंटेन इसेंट्रिक. बघा एका साईडला ह्या ठिकाणी एक काय प्रेझेंट आहे? oocyte प्रेझेंट आहे आणि त्याच्या भोवती जे सेलचं कवरिंग आहे त्याला म्हणता करोना रॅडिएटा. आणि हा जो उंचवटा इथं ना, हा जो ह्या असा असेल आणि हा उंचवटा आहे आणि हे सेल, तर इथं याला म्हणता जर्म हिल. काय नाव द्यायचंय? जर्म हिल हे नाव द्यायचंय. आता हे जे एवढं स्ट्रक्चर आहे एवढं फक्त हे मला पुढच्या डायग्राममध्ये बघायचंय. म्हणजे बघा फिमेल ओरी, ओरीच्या आत ग्राफियन फॉलिकल, ग्राफियन फॉलिकलच्या आतमध्ये oocyte आणि oocyteचे रिलेटेड जे ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे ते मला बघायचंय पुढच्या डायग्राममध्ये. बघा हे करोना रॅडिएटा सेल. कोणत्या सेल्स असतील सांगा? करोना रॅडिएटा सेल. त्याच्या आतमध्ये जो लेअर आहे निळ्या रंगाचा याला म्हणता झोना पेल्युसिडा. काय नाव दिलं जात सांगा? झोना पेल्युसिडा. नंतर पिवळ्या रंगाचा जो स्पेस आहे, हा स्पेस आहे, लेअर नाही आहे, त्याला नाव दिलं जातं पेरी व्हिटेलाइन स्पेस. आणि त्याच्या आतमध्ये हा जो ब्लॅक कलरचा मेम्ब्रेनचा पार्ट आहे त्याला नाव दिलं जातं, नाव दिलेलं नाही इथं, त्याला नाव दिलं जातं व्हिटेलाइन मेम्ब्रेन. काय नाव दिलं जातं? व्हिटेलाइन मेम्ब्रेन. बघा बरं आउटर टू इनर जाऊ. पहिलं कोण? करोना रॅडिएटा, झोना पेल्युसिडा, पेरी व्हिटेलाइन स्पेस, मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा. हे सायटोप्लाझम. हे काय सांगा? सायटोप्लाझम आहे. आणि हे ग्रॅन्युल्स आहे यांना म्हणता कॉर्टिकल ग्रॅन्युल्स. तर दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द फिमेल गॅमेट ऑर ओव्हम. तर हे स्ट्रक्चर आहे त्या ठिकाणी. साधारण बघा आता हॅप्लॉइड असतं, नॉन मोटाईल आहे फिमेल गॅमेट. लार्जेस्ट सेल ऑफ द बॉडी आहे साधारण 0.1 मिलीमीटर और 100 मायक्रॉन हे असेल. त्याच्यामध्ये भरपूर सारं सायटोप्लाझम आहे आणि त्या सायटोप्लाझमला काय नाव दिलं जातं? प्लाझम हे नाव त्या ठिकाणी दिलं जाईल. सायटोप्लाझमला काय नाव दिलं जाईल? प्लाझम हे नाव दिलं जाईल. बा इथे हे प्लाझम. इथं परत सगळे तेच घेतलेलं बघा. करोना रॅडिएटा, झोना पेल्युसिडा,
हे व्हिटेलाइन मेम्ब्रेन आणि मध्ये इथं स्पेसने दाखवला, तो पिवळ्या रंगाने दाखवला होता पेरीव्हिटेलाइन स्पेस. आणि इथं हे न्यूक्लियस आहे कोणाचं, फिमेल गॅमेट म्हणजे एकचं. तर हे सगळं सांगितलं पेरीव्हिटेलाइन स्पेस. याच्यामध्ये 2 पोल्स असतात. ज्या बाजूला द साइड ऑफ ओव्हम विच शो द प्रेझेन्स ऑफ पोलार बॉडी. इथं आहे बघा, ही पोलार बॉडी आहे. ही कशी तयार होते आपण बघू. तर ज्या बाजूला पोलार बॉडी असते त्या बाजूला नाव दिलं जातं ॲनिमल पोल, आणि याच्या विरुद्ध हा जो आहे याला नाव दिलं जातं फिजिकल पोल. ज्या बाजूला पोलार बॉडी प्रेझेंट आहे तो झाला ॲनिमल पोल, आणि त्याच्या विरुद्ध बाजूला नाव द्यायचं व्हिजिटल पोल. तर हे झालं त्या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ द फिमेल ओव्हम. आता नेक्स्ट पार्ट त्या ठिकाणी घ्यायचा आहे विच इज कॉल्ड गॅमिटोजेनेसिस. गॅमिटोजेनेसिस. आता बघा आपल्या बोटातल्या, हातातल्या, पायातल्या ह्या ज्या सेल्स आहे ह्या सोमॅटिक सेल्स आहे. कोणत्या सेल आहे? सोमॅटिक म्हणजे नॉन सेक्शुअल, त्याचा सेक्सशी काही रिलेटेड नाही त्या. आणि ज्या सेल ओव्हरीच्या आतमध्ये जे एक तयार करता किंवा ज्या सेल टेस्टिसच्या आतमध्ये जे स्पर्म तयार करता त्यांना नाव दिलं जातं जर्मिनल सेल. आणि त्या सेल सोडून शरीरातल्या बाकीच्या सगळ्या सेलला नाव दिलं जातं सोमॅटिक सेल्स. तर आता टेस्टिसमध्ये जी स्पर्म तयार होण्याची प्रक्रिया आहे त्याला म्हणता स्पर्मॅटोजेनेसिस. टेस्टिसमध्ये जे स्पर्म तयार होण्याची प्रक्रिया आहे त्याला काय नाव द्यायचं? स्पर्मॅटोजेनेसिस. आणि ओव्हरीच्या आतमध्ये एग तयार होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला नाव दिलं जातं उजिनेसिस. सांगा स्पर्मॅटोजेनेसिस आणि उजिनेसिस. तर पहिलं बघू आपण स्पर्मॅटोजेनेसिस. तर स्पर्म तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणता? स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोझोआ तयार होता, स्पर्म्स तयार होता. कुठं होतं हे? टेस्टिसमध्ये होतं. कुठं होतं? टेस्टिस. आता बघा कसं. तर टेस्टिसचे काल आपण बघितलं होतं सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. त्या सेमिनिफेरस ट्युब्युलच्या आतमध्ये क्युबोडियल इपिथेलियल सेल्स असतात ज्यांना म्हणता जर्मिनल इपिथेलियम. तर जाऊ द्या, लक्षात घ्या क्युबोडियल म्हणण्यापेक्षा क्युबॉइडल इपिथेलियल सेल असतात. कोणाच्या मध्ये? सेमिनिफेरस ट्युब्युलच्या मध्ये. त्यांना नाव देता जर्मिनल इपिथेलियल सेल. ह्या ज्या जर्मिनल इपिथेलियल सेल्स आहे यांनाच नाव देता प्रिमॉर्डियल सेल. प्रिमॉर्डियल सेलचं काय होतं? स्पर्मॅटोजेनेसिस आणि स्पर्म्स तयार होतात. स्पर्मॅटोजेनेसिस होऊन काय तयार होता? स्पर्म्स. आणि ही प्रोसेस वेगवेगळ्या फेजमध्ये होते. 3 फेज आहे: मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज आणि मॅच्युरेशन फेज. तर मल्टिप्लिकेशन फेजला पॉलिफेरेशन फेज सुद्धा म्हणतात. त्यानंतरचा येतो ग्रोथ फेज, नंतर येतो मॅच्युरेशन आणि शेवट असतं ट्रान्सफॉर्मेशन. कोणते कोणते? प्रॉलिफेरेशन, ग्रोथ, मॅच्युरेशन आणि ट्रान्सफॉर्मेशन. तर याच्यातला जो प्रॉलिफेरेशन्स आहे त्यालाच नाव दिलं जातं मल्टिप्लिकेशन फेज. काय नाव दिलं जाईल? मल्टिप्लिकेशन फेज. आता बघा मल्टिप्लिकेशन फेज सांगा बरं. आत्ताच तुम्हाला सांगितलं मी की सेमिनिफेरस टेस्टिसच्या आतमध्ये ज्या कॉइल्ड स्ट्रक्चर्स असतात ट्युब्युलर स्ट्रक्चर त्यांना नाव दिलं जातं सेमिनिफेरस ट्युब्युल्स. त्या सेमिनिफेरस ट्युब्युलच्या आतमध्ये खूप साऱ्या जर्मिनल इपिथेलियल सेल्स असतात त्यांना नाव दिलं जातं प्रीमॉर्डियल सेल. आणि त्या प्रीमॉर्डियल सेलचं काय होतं? अंडरगो रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ स्पर्मॅटोगोनिया. काय तयार होईल सांगा? प्रीमॉर्डियल सेल अंडरगो रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन्स. प्रीमॉर्डियल सेल्स अंडरगो रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन टू प्रोड्यूस द लार्ज नंबर ऑफ स्पर्मॅटोगोनिया. काय तयार होईल सांगा या ठिकाणी? स्पर्मॅटोगोनिया. सांगा बरं काय? ज्या प्रीमॉर्डियल सेल आहे त्यांचं कोणतं डिव्हिजन होतं? मायटॉटिक डिव्हिजन, मिओसिस नाही. आणि ते खूप सारे डिप्लॉइड सेल तयार करता त्यांना म्हणता स्पर्मॅटोगोनिया. तर हे झालं एक दाखवलं आपण
स्पर्मॅटोगोनियम. सांगा बरं, मल्टिप्लिकेशन फेज संपला, काय प्रोडक्ट आहे मल्टिप्लिकेशन फेजचं? स्पर्मॅटोगोनिया. आणि इनिशियल मटेरियल कोण आहे? प्रीमॉर्डियल सेल. प्रीमॉर्डियल सेल कुठं आहे? सेमिनिफेरस ट्युब्युलच्या आतमध्ये. त्यांचं काय होतं? रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन आणि हजारो लाखो करोडो स्पर्मॅटोगोनिया तयार होतात. आणि एकाला म्हणता स्पर्मॅटोगोनियम, एकाला काय नाव दिलं सांगा? स्पर्मॅटोगोनियम. तर इथं मी दाखवलं स्पर्मॅटोगोनियम. आता हे जे स्पर्मॅटोगोनियम आहे, या स्पर्मॅटोगोनियमचं, हे स्पर्मॅटोगोनियम आहे, याची ग्रोथ होते बघा. स्पर्मॅटोगोनियम सेल अक्युमुलेट द फूड अँड ग्रोज इन साईज टू फॉर्म द प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. टू फॉर्म द प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. तर त्या ठिकाणी त्याला नाव दिलं जातं ग्रोथ फेज. काय नाव दिलं जातं? ग्रोथ फेज. सांगा, स्पर्मॅटोगोनियमची साईज वाढत जाणं आणि त्यांनी फूड स्टोअर करणं म्हणजे झालं ग्रोथ फेज. आणि तयार झालं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. इथं किती क्रोमोझोम आहे? 46. इथं किती आहे? 46. आता त्या ठिकाणी जे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे, तर त्या कंडिशन्समध्ये काही लक्षात घ्या. मॅच्युरेशन फेज. द प्रायमरी स्पर्मॅटोसाइट अंडरगो फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन, मिओटिक डिव्हिजन. याच्यात किती क्रोमोझोम होते? 46. आता मिओसिस झालं तर याच्यात 23, याच्यात 23 असे क्रोमोझोम येतील. याला म्हणता मिओसिस. आणि किती सेल बनल्या? 2 सेल्स बनल्या, हॅप्लॉइड. तर हे 23 क्रोमोझोमचं आहे. मग परत मिओटिक डिव्हिजन 2 होईल आणि या 23 वाल्यापासून परत 2 23चे 2 सेल बनतील. ह्या 23 वाल्यापासून परत 2 23च्या 2 सेल बनतील. आणि हळूहळू यांना नाव द्यायचं आहे मग स्पर्मॅटिड. आणि मग काय तयार झाले बघा? स्पर्मॅटिड्स. त्या ठिकाणी इथं आहे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. हे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. सेकंडरी स्पर्मॅटोसाइटचं सेकंड मिओटिक डिव्हिजन होईल आणि काय तयार होईल? दे प्रोड्यूस द स्पर्मॅटिड. काय तयार होईल? स्पर्मॅटिड. मग ॲट द एंड ऑफ मॅच्युरेशन फेज वी गेट हॅप्लॉइड. 4 हॅप्लॉइड. किती? 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटिड्स बनतील. हे काय बनले? 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटिड्स बनले. स्पर्मॅटिड हे नॉन मोटाईल असतात. स्पर्मॅटिड हे कसे असतील? नॉन मोटाईल आणि नॉन फंक्शनल. आणि त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन होईल. त्यांचं काय होईल? ट्रान्सफॉर्मेशन. त्याला नाव दिलं जातं स्पर्मॅटोजिनेसिस. स्पर्मॅटिडचं काय होईल सांगा? स्पर्मॅटोजिनेसिस. आणि त्या ठिकाणी बघा, स्पर्मॅटोजिनेसिस झालं आणि स्पर्म्स तयार झाले, किंवा त्या ठिकाणी जे काय म्हणता येईल तिथं स्पर्मॅटोझोआ तयार होता. अँड धिस मोटाईल अँड फंक्शनल मेल गॅमेट इज नाव नोन ॲज द स्पर्मॅटोझोआ. तर सांगा बरं, फेज कोणता होता? पहिला सांगा. पहिलं त्या ठिकाणी टेस्टिस. टेस्टिसच्या आत सेमिनिफेरस ट्युब्युल. सेमिनिफेरस ट्युब्युलच्या आत जर्मिनल सेल. त्याचं नाव न्यायचं प्रीमॉर्डियल सेल. त्याचं मायटोटिक डिव्हिजन होईल. काय होईल सांगा? मायटोटिक डिव्हिजन. आणि काय तयार होतील? स्पर्मॅटोगोनियम. काय तयार होतील सांगा? स्पर्मॅटोगोनियम. खूप सारे. याला म्हणता प्रॉलिफेरेशन फेज. स्पर्मॅटोगोनियम फूड स्टोअर करून मोठ्या साईजमध्ये जातील, त्याला म्हणायचं ग्रोथ फेज. नंतर स्पर्मॅटोगोनियम, आणि तो जो स्पर्मॅटोगोनियम आहे त्याने फूड स्टोअर करून मोठा झाला की त्याला म्हणता प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. काय नाव द्यायचं सांगा? प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. आणि प्रायमरी स्पर्मॅटोसाइट अंडरगो फर्स्ट मिओटिक डिव्हिजन अँड प्रोड्युसेस द सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट undergo second meiotic division and forms the 4 non-functional, non-motile spermatid. Spermatids हे कसे? non-functional, non-motile. They undergo a process known as the spermatogenesis and get converted into functional motile sperms. That is called spermatozoa. त्यांना काय म्हणता? स्पर्मॅटोझोआन्स. स्पर्मॅटोझोआन्स हे नाव आहे. असंच उजिनेसिस.
ओव्हरीच्या जसं टेस्टिसच्या आतमध्ये स्पर्मॅटोजिनेसिस होतं तसं ओव्हरीच्या आतमध्ये उजिनेसिस होईल. ओव्हरीच्या आतमध्ये काय येईल मित्रांनो? उजिनेसिस. तर इथं बघू ओव्हम तयार होण्याची प्रक्रिया. सांगा इथं सुद्धा ओव्हरीच्या आतमध्ये कोण असतील? प्रिमॉर्डियल सेल. त्यांची संख्या वाढत वाढत जाईल आणि तयार होईल. मागच्या वेळेस जे तयार झालं होतं स्पर्मॅटोगोनियम तयार झालं होतं मित्रांनो, तर आता काय तयार होईल? उगोनियम. सांगा फरक लक्षात घ्या. स्पर्मॅटोगोनियमच्या ऐवजी काय तयार होतंय? उगोनियम तयार होतंय. याला म्हणता मल्टिप्लिकेशन फेज. नंतर त्या ठिकाणी काय होईल? जे उगोनियम आहे 4 आहे, आपण एकच घेतलं, याची साईज वाढेल आणि साईज फूड स्टोअर झाल्यामुळे आणि त्याला नाव द्यायचं प्रायमरी oocyte. काय नाव द्यायचं? प्रायमरी oocyte. बघा याला काय नाव दिलं होतं? प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. साईज वाढल्यावर याला काय नाव द्यायचं? प्रायमरी स्पर्मॅटोच्या ऐवजी oocyte म्हणायचं. हा झाला ग्रोथ फेज. आता काय होईल? आता मिओसिस होईल. याच्यात 46 क्रोमोझोम. तर 23-23च्या 2 सेल तयार होतील. तर हे जे मोठी सेल छोटी सेल, छोट्या सेलला म्हणायचं फर्स्ट पोलार बॉडी. छोट्या सेलला काय म्हणायचं सांगा? फर्स्ट पोलार बॉडी. आणि ती नंतर मग अजून सेल तयार करून डिजनरेट होऊन जाईल. याचा काही रोल नाही पुढं. त्यानंतर हे जे सेकंडरी oocyte आहे त्याचं परत डिव्हिजन होईल आणि 23 क्रोमोझोम असणारा ओहम आणि सेकंड पोलार बॉडी तयार होईल. सेकंड पोलार बॉडी तयार होईल. आणि हा जो ओहम आहे हा कुठं होता सांगा बरं? ग्राफियन फॉलिकलच्या आतमध्ये होता. कुठं होता? ग्राफियन फॉलिकलच्या आतमध्ये. त्या ठिकाणी ओहम प्रेझेंट आहे. सांगा प्रिमॉर्डियल सेल अंडरगो मल्टिप्लिकेशन फॉर्म्स द उगोनियम. उगोनियम अंडरगो growth phase forms the primary oocyte. Primary oocyte undergo first meiotic division, forms secondary oocyte and first polar body. Then first polar body divide to give large number of small body. Second oocyte undergoes second meiotic division to form ovum and second polar body. So this is the oogenesis. हे काय सांगा? याच्यात पण किती फेज आहे? 3 फेज. मल्टिप्लिकेशन, ग्रोथ फेज सगळं सांगितलं मी तुम्हाला. मॅच्युरेशन फेज ज्यामध्ये मिओसिस 1 होईल आणि मिओसिस 2 होईल. प्युबर्टी म्हणजे काय सांगा? ज्या वयामध्ये साधारण 10 ते 14व्या वर्षाचा जो कालावधी आहे त्यामध्ये सेक्शुअल मॅच्युरिटी येते त्याला म्हणता प्युबर्टी. काय नाव दिलं जातं? प्युबर्टी किंवा मॅनर्ची. म्हणजे MC पिरियड येणं स्टार्ट होणं त्याला नाव दिलं जातं मॅनर्ची किंवा प्युबर्टी. की ज्यामध्ये त्या ठिकाणी चाइल्ड बिअरिंग म्हणजे ती त्या ठिकाणी ज्यांना प्युबर्टी आली किंवा मॅनर्ची फेज आहे ते प्रेग्नेंट राहू शकतात. टेस्टीज आणि ओव्हरी ऑलरेडी हे सर्व पॉईंट्स आपण घेतलेले. आणि याच्यानंतरचा पार्ट आहे मेन्स्ट्रुअल सायकल जो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. तर तुम्ही पण घरी क्वेश्चन सॉल्व करायचे. उद्या बायोलॉजीची पण टेस्ट असणार आहे आणि मॅथची पण टेस्ट आहे. तर मॅथचा टायमिंग फिक्स आहे 12 वाजता. 12:15 दरम्यान काय असेल 12 वाजून 5 मिनिटांनी ते 1 वाजून 5 मिनिटापर्यंत मॅथची टेस्ट असेल. आणि मला फक्त तुमच्याकडून एक त्या ठिकाणी तुम्हाला थोडा अभ्यास करायला वेळ लागत असेल तर मग आपण संध्याकाळी हा जो क्लास आहे झाल्यानंतर 7:15 ते 8:15 घेऊ शकतो. चालेल का? नाही तर टाइम सुचवा कमेंट करून. ओके. अक्षय गाडेकर म्हणतोय चालेल सर 7:15 ते 8:15. हो चालेल. समीक्षा मोरे म्हणते चालेल. सिद्धी म्हणते चालेल. श्रेया धोंडे म्हणते हो सर 7:15 ते 8:15 संध्याकाळी. म्हणजे काय होईल दुपारचा थोडा वेळ तुम्हाला झोपायला नाही अभ्यासाला भेटला पाहिजे है ना. तुम्ही अभ्यास करा. त्या ठिकाणी उद्या आपली संध्याकाळी एक टेस्ट होईल, दुपारी एक टेस्ट होईल. दुपारी मॅथची टेस्ट आहे, संध्याकाळी बायोची टेस्ट असणार आहे. तर अभ्यास करून टेस्ट द्यायची आहे आणि अभ्यास चालू ठेवायचा आहे. आणि क्लासला पण
प्रेझेंट राहायचं आहे. किती झोप आली, किती कंटाळा आला. बघा मित्रांनो, मला पण कंटाळा येतो, तुम्हालाही येतो, पण दोघालाही कंटाळून चालणार नाही आहे. आपल्या कोणालाच कंटाळायचं नाही आहे. त्यामुळे कंटिन्यू क्लास चालू ठेवायचे. व्हिडिओ नंतर बघू असा विचार करायचा नाही आहे, कारण वेळ भेटणार नाही. लक्षात आलं सर्वांच्या. तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. थँक्यू व्हेरी मच.